संध्याकाळी ऑफिसवरून घरी यायला उशीर झाला की स्वयंपाक करायचा अगदी जीवावर येतो. त्यावेळेस डोळ्यापुढे येते मस्त वाफळती डाळ खिचडी किंवा गरमागरम सूप. आज आपण इथे मस्त झटपट असं मशरूम सूप बनवणार आहोत. प्रोटीनयुक्त असं हे मशरूम खाण्याचे फायदेही अनेक, पण बऱ्याच जणांना त्याची भाजी आवडत नाही. त्या ठिकाणी सूप बनवणं अगदी उत्तम पर्याय. त्याचबरोबर खाण्याचा पदार्थ दिसायला सुंदर असला की पोटात कसा अगदी पटकन उतरतो. तर मी इथं 200 ग्राम मशरूम पाण्याने स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे. त्याचसोबत एक मीडियम साईजचा कांदा आणि 8-10 काजू घेतले आहेत. एका पॅनमध्ये आपण घेऊयात बटर करपू नये म्हणून थोडंसं तेल आपण त्यामध्ये घालणार आहोत. 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत, ते मी बटरमध्ये घातल्या आहेत. हलकंसं आपण बटरमध्ये हे हलवून घेऊयात. मीडियम साईजचा कांदा मी उभा चिरून घेतला आहे, तो आपण यामध्ये घालूयात. कांदा बारीक चिरून घातला तरीही चालेल. बटरमध्ये आपण एकत्र हलवून घेऊयात. कांदा हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता जे मशरूम आपण चिरून घेतलं होतं ते आपण यामध्ये घालणार आहोत आणि त्याचसोबत काजूही घालायचे आहेत. एकत्र आपण हे हलवून घेऊयात. यामध्ये आपण आता अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर घालणार आहोत आणि त्याचसोबत चवीपुरतं मीठ आपल्याला घालायचं आहे. हे घातल्यावर आपण एकदा हे हलवून घेणार आहोत. आता हे शिजण्यासाठी यामध्ये पाणी घालायची गरज नाही. मशरूमला स्वतःचं असं पाणी सुटतं. 1-2 मिनिटासाठी आपण यावर झाकण ठेवूयात. थोड्या वेळातच तुम्ही पाहताल मशरूमला पाणी सुटलं आहे. आपण पुन्हा एकदा हे हलवून घेऊयात. 7-8 मिनिटातच मशरूम पटकन असं शिजतं. आपण पुन्हा यावर झाकण ठेवूयात आणि मशरूम शिजवून घेऊयात. मशरूमला खूप जास्ती वेळ शिजायला लागत नाही. आपण पुन्हा एकदा हे हलवून घेऊयात आणि त्यानंतर आता मी इथं गॅस बंद करत आहे. हे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपण त्याला बारीक करून घेणार आहोत. जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत आपण ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इथंही मशरूमची अशी ही पेस्ट मी बनवून घेतली आहे. स्पूननी आपण एकदा ही हलवून घेऊयात आणि त्यानंतर आपण आता ही प्युरी एका कढईमध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये जसं लागेल त्यानुसार पाणी घालायचं. तर इथं 1 ग्लास पाणी मी यामध्ये घातलं होतं. आपण एकदा हे हलवून घेऊयात. गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर आपण याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे. याला उकळी आली की आपण आता गॅस बारीक करूयात. यामध्ये हवं असेल तर तुम्ही दुधावरची साय किंवा अमूल क्रीम जी भेटते ती तुम्ही यामध्ये घालू शकता. तर इथं 3 चमचे अमूल क्रीम मी यामध्ये घातली आहे. अमूल क्रीम घातल्यानंतर एकदा हलवून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा. त्यानंतर उकळू द्यायचं नाही. तर मस्त असं मशरूम सूप इथं आपलं तयार आहे. तुम्ही पाहताय याची कन्सिस्टन्सी खूप जास्ती पातळ किंवा खूप जास्ती घट्टसर असं याला ठेवलं नाहीये. सूप कोणतंही असो, थंडीमध्ये गरमागरम सूप पिण्याची मजाच वेगळी. हलकं फुलकं आणि शरीराला पौष्टिक असं ते लागतं. तर अशा पद्धतीने मशरूम सूप तुम्ही घरी नक्की बनवून पहा. दिसायलाही सुंदर आणि चवीला अगदी अप्रतिम असं हे मशरूम सूप झालं होतं. आजची ही रेसिपी आवडल्यास आणि थोडी जरी उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा.